सन 1740 मध्ये पोर्तुगीजांनी सत्तरी तालुका जिंकला. वाडीकर भोसल्यांनी राणेंना जे हक्क दिले होते ते चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासनही दिले होते, पण पुढे ते त्यांनी पाळले नाही. सन 1755 मध्ये मोठा उठाव झाला. राणेंनी व रयतेने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. 1755 ते सन 1855 या कालखंडात एकूण 22 वेळा ही स्वातंत्र्य युद्धे झाली आणि एवढ्या कालावधीत राणे घराण्याच्या 4 पिढ्यांनी हा लढा निकराने चालू ठेवला. 22 वेळा युद्ध होऊनही स्वातंत्र्य न मिळाल्याचे कारण म्हणजे उत्तम नेतृत्वाचा अभाव. यातल्या उल्लेखनीय युद्धांपैकी एक आहे दीपाजी राणेंचे लढलेले युद्ध. दीपाजींनी महादाई नदीच्या किनाऱ्यावरील नाणूसचा किल्ला प्रथम ताब्यात घेतला. त्या किल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुगोळा व शस्त्राचा मोठा साठा होता, तो दीपाजींना मिळाला. त्यांनी नाणूसच्या किल्ल्यालाच आपलं मुख्य ठाणं केलं. तेथून गनिमी काव्याने सरकारी कचेऱ्या, सैनिकांच्या चौक्या यावर हल्ले करून पोर्तुगीजांना सत्तरीतून पळता भुई थोडी केली. सत्तरीवर राण्यांचे राज्य सुरू केले. दीपाजींचा हा पराक्रम पाहून सत्तरीतील व आजूबाजूच्या प्रदेशातील देसाई वगैरे वतनदार लोक आपापल्या रयतेसह त्यांना येऊन मिळाले. इतके झाल्यावर विरजेईचे डोळे उघडले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला लेफ्टनंट कर्नल जुआव ममदेस यांच्या नेतृत्वाखाली पायदल सैनिकांची एक बटालियन तसेच मेजर जुआव द सिल्व यांच्या अधिकाराखाली तिरंदाजांची एक बटालियन व 550 शिपाई सत्तरीवर पाठवले. या सैन्याचा दारुण पराभव झाला. सत्तरीच्या जंगलातून अचूक गोळ्या येऊन फिरंग सैनिक पटापट जमिनीवर कोसळले. फिरंग्यांना दीपाजीचे सैनिक तर कोठे दिसत नसत, नुसताच हवेतून बार मांडल्यागत गोळ्या त्यांना लागत. त्या घनदाट अरण्यात फिरंग्यांचे हाल झाले. मग विजयरेईने दीपाजींची समेट करायला त्यांना आमंत्रण दिले, परंतु दीपाजींनी विजयरेईवर विश्वास ठेवला नाही व युद्ध चालूच राहिले. दीपाजीच्या लोकांनी पोर्तुगीज सैन्याला चांगल्या चुलकावण्या दिल्या. ज्या प्रदेशात सरकारी सैन्य घुसत असे तिथे दीपाजींचा एकही माणूस दिसत नसे, पण त्या प्रदेशापासून दूरच्या ठिकाणी सर्वत्र दीपाजींचे लोक दिसत असत. दीपाजींचे धारिष्ट्य इतके की राजधानीवरून अवघ्या 7 किलोमीटरवर असलेल्या कुंभारजुवे बेटावर त्यांनी धाडी घातल्या. 26 मेला दीपाजींनी कुंभारजुव्यावर धाड घालून तिथल्या धनिकांकडून खंडणी वसूल केली. नंतर त्यांच्या सैन्याचे केपे, काणकोण, सांगे, हेमाडबारसे, भतग्राम म्हणजे आताचं डिचोली या भागातून पोर्तुगीजांना हाकलून लावले.